नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा बोधनिधीच्या ऑनलाईन चॅनलवरती मी स्वागत करतो. आज आपण या ठिकाणी आता जो 5 मेचा GR आलेला आहे सामान्य प्रशासन विभागाचा, ज्यामध्ये भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा करायच्या आहेत, त्या पद्धतीनुसार आता आरटीओ AMI 2026 ची जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे तर ती कोणत्या ॲक्च्युली गटामध्ये गेलेली आहे, कारण आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे प्रशासकीय आणि तांत्रिक असे गट केलेले आहेत, तर त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ही कोणत्या गटामध्ये ॲक्च्युली योजना गेलेली आहे. त्यानंतर ही ॲडव्हर्टाइजमेंट मग येण्यासाठी आता किती वेळ लागू शकतो. त्यानंतर आता आपला जो सिलेबस आहे या सिलेबसमध्ये काही बदल होऊ शकतो का, त्यानंतर परीक्षा पद्धतीमध्ये काही बदल होऊ शकतो का, आणि जाहिरात कधी येणार आहे, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या सेशनमध्ये या ठिकाणी भेटणार आहेत. आणि अशाच प्रकारे जो 5 मेचा पूर्ण GR आहे त्यामध्ये वेगळे वेगळे पद, वेगळे वेगळे सर्व्हिसेस ऍड केलेले आहेत, यांचे पण अपडेटेड व्हिडिओज किंवा तो GR डिटेलमध्ये आपण एक एक सेशन घेऊन येणार आहोत. तर तुम्हाला हे नवीन अपडेट जे आहेत MPSCतले, जे की क्रांतिकारी बदल आहेत, हे जर समजून घ्यायचे असेल तर व्हिडिओ हा जे काही चॅनल आहे ह्या चॅनलला तुम्ही आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, सो दॅट जे काही नवीन नवीन अपडेट्स आहेत हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. सुरुवात करूया आरटीओ AMI साठी. पण त्यापूर्वी या GRची थोडीशी पार्श्वभूमी आणि त्यानंतर जे काही नवीन नवीन बदल आहेत किंवा नवीन नवीन राज्यसेवेमध्ये ग्रुप बी मध्ये जे छोटे छोटे बदल, म्हणजे मोठे बदल झालेले आहेत पण शॉर्ट मध्ये आपण एकदा बघूया. हा जो GR आहे बघा, भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण आणि सुधारणा, 5 मेला सामान्य प्रशासन विभागाने पब्लिश केलेला आहे. आणि त्या पद्धतीनुसार आता MPSC परीक्षा घेईल आणि ते डिपार्टमेंट त्यांचे रिक्रुटमेंट रूल्स हे रिवाइज करेल आणि पब्लिश करेल. ते पब्लिश झाले की MPSC तोपर्यंत पदांची माहिती घेईल आणि नंतर MPSC स्वतःची एक परीक्षा पद्धती त्या केडरसाठी डिक्लेअर करेल आणि त्यानंतर MPSC ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश करेल. अशा प्रकारचे टप्पे इथून पुढे असणार आहेत. ऑलराईट, मग पुढे जाऊया. या ठिकाणी बघा, हा जो शासन निर्णय आहे तर हा शासन निर्णय जो झालेला आहे तर तो कशासाठी झालेला आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण हे सगळ्या गोष्टी का बरं केलेल्या आहेत, हे सगळं करण्याचं प्रयोजन काय होतं. तर हे जर बघितलं आपण तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या परीक्षा पद्धती, प्रत्येकाचे वेगवेगळे सिलेबस, प्रत्येकाचे वेगवेगळे फीज, त्यामध्ये होणारा गोंधळ, वेगळे वेगळे सेंटर्स, ह्या सगळ्यांना कंटाळून ज्यावेळेस मुलांनी आंदोलन केले त्यावेळेस सरकारने त्यांना त्या सूचना, सरकारने त्यावेळेस ते आंदोलन, ज्यावेळेस आंदोलनाचं सोल्युशन काढलं त्यावेळेस सांगितलं होतं की आम्ही सगळ्या जे काही परीक्षा आहेत त्या MPSC अंडर आणू, आणि त्याच पद्धतीची कारवाई आता या ठिकाणी शासनाने केलेली आपल्याला बघायला मिळते. आता या ठिकाणी जर बघितलं तर जो शासन निर्णय झालेला आहे त्यानुसार काय काय गोष्टी घडल्या बघा. सेवा प्रवेश नियमांमध्ये सुधारणा, म्हणजे आतापर्यंत ज्या सर्व्हिसेस होत्या त्या जे रिक्रुटमेंट रूल्स होते वेगळ्या वेगळ्या पोस्टसाठी, तर ते रिक्रुटमेंट रूलचा प्रत्येक अभ्यास केला आणि तिथे खरंच त्या ज्या काही रिक्रुटमेंट रूल्स जे आहेत किंवा सेवा नियम जे आहेत, सेवा प्रवेश नियम, तर त्यांची खरंच गरज आहे का, आजच्या डेटला जो एक्सपिरियन्स लागतो तो खरंच तो प्रूव्ह करतो का, त्याची सध्या गरज आहे का, हे चेक केलं गेलं. आणि त्यानुसार 553 एवढे संवर्ग म्हणजेच केडर, आणि साध्या सोप्या सरळ भाषा सांगायचं तर पोस्ट, याला आपण काय म्हणूया, पोस्ट म्हणजेच केडर किंवा संवर्ग, अशा एकूण 553 संवर्गाचे रिक्रुटमेंट रूल्स त्यांनी काय केले, सुधारित केले आहेत, नवीन तयार केले आहेत ते रिक्रुटमेंट रूल्स. ओके, आता या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलं तर या सुधारणांबाबतची अधिसूचना स्वतंत्रपणे तो डिपार्टमेंट या ठिकाणी काढून देईल. ओके, त्यानंतर जर बघायला गेलं तर हे प्रशासकीय विभागाने, आता सामान्य प्रशासन विभागाने तर रिक्रुटमेंट रूल्स चेंज केलेले आहेत, मग तो प्रशासकीय विभाग ज्या अंडर ते पोस्ट येतात ते काय करतील बघा. ते काय करतील तर पात्रता निकष व अनुभवाच्या अटी या अनुषंगाने सेवा प्रवेश नियमांमध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणा या सरळ सेवा भरतीसाठी करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सदर सूचना विहित प्रक्रियेचा अवलंब करून केलेल्या आहेत. ओके, त्यांनी काय असं नाही वाटलं चला हे करून टाकू असं, त्यांनी ते एक सिस्टमॅटिक, ज्याला आपण SOP म्हणतात, ती फॉलो केलेली आहे. सदर सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी म्हणजे ज्यांचे बदल झालेले आहेत किंवा नाही झालेले आहेत त्यांनी पुन्हा एकदा संबंधित सेवा प्रवेश नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसात पुनर्प्रकाशित रिपब्लिश करायचे आहेत. म्हणजे काय बघा, आता यांनी काय केलंय, 553 नवीन म्हणजे ज्या पोस्ट होत्या ज्याचे एक्सपिरियन्सेस लागत होते, जसं की आता आपण ITI प्रिन्सिपल साठी ग्रुप A साठी 7 वर्ष एक्सपिरियन्स लागत होता, आता त्यांनी काय केलं, तो पूर्णपणे काढून टाकला. आता फ्रेशर्स पण परीक्षा देऊ शकतात. ऑलराईट, किंवा डेप्युटी डायरेक्टर पद असेल किंवा व्हाईस प्रिन्सिपल असेल, अशा प्रकारचे जे वेगळे वेगळे पोस्ट आहेत त्यांचे जे काही एक्सपिरियन्स पूर्वी लागत होते तर ते एक्सपिरियन्स त्यांनी बदल केलेला आहे किंवा रिक्रुटमेंट रूल्स मध्ये चेंज केलेला आहे. मग आता हे यांनी सुचवलेलं आहे
मग प्रत्येक डिपार्टमेंट काय करेल, आता इथून पुढच्या 15 दिवसामध्ये ते पुन्हा रिपब्लिश करून देईल. ओके, म्हणजे ते जे जे रिक्रुटमेंट रूल्स चेंज केलेले आहेत हे ते डिपार्टमेंट पुन्हा रिपब्लिश करून देईल. ओके, बर आता पुढे जाऊया. त्यानंतर सदर सुधारणाबाबत अनुषंगाने संबंधित संवर्गाच्या पदोन्नती साखळीतील पदोन्नतीचा संवर्ग. ओके ओके, आता ज्यामध्ये केलेल्या नाहीत किंवा ज्यामध्ये आवश्यक आहेत असे सगळे बदल पुढील 1 महिन्यांमध्ये, ओके, जे आता केलेले आहेत ते 15 दिवसांमध्ये, जे अजून काही करायचे असेल ते 1 महिन्यामध्ये. तो या ठिकाणी तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, पहिला बदल जो आहे तो रिक्रुटमेंट रूल्स मध्ये आहे, 5 मे ला सामान्य प्रशासन विभागाने केलेला आहे. आणि त्यानंतर जर आता आपण बघितलं, तर त्यांनी सांगितलंय पुढच्या 15 दिवसात 20 मे पर्यंत ते डिपार्टमेंट तो रिक्रुटमेंट रूल रिपब्लिश करेल. आणि ज्यांना अजून काही त्याच्यात चेंजेस करायचे असतील त्यांनी 1 महिन्यापर्यंत म्हणजे 5 जून पर्यंत सगळ्या संवर्गाचे, सगळ्या पोस्टचे रिव्हाइज रिक्रुटमेंट रूल्स प्रत्येक डिपार्टमेंट पब्लिश करेल. आणि मग हे प्रत्येक रिक्रुटमेंट रूल्स जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तो काय बदल झाले याचाही आपला एक व्हिडिओ यावरती येणार आहे. तुम्ही हे युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा. त्यानंतर बघा दुसरा काय बदल केलेला आहे, परीक्षा योजनेचे विस्तारीकरण. आता पहिला बदल काय केला, रिक्रुटमेंट रूल जे आहेत ते 553 की 552 एवढ्या पोस्टचे चेंज केले. ओके, त्यानंतर परीक्षा योजनेचं विस्तारीकरण केलं, म्हणजेच काय केलं, विद्यमान सेवेत अधिक संवर्ग समाविष्ट केले. म्हणजे आता जर आपण एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं असेल तर आपण काय करायचो, राज्यसेवेची परीक्षा जी आहे स्टेट सर्व्हिसेस त्याच्यामध्ये आतापर्यंत 6 सेवा होत्या. किती होत्या, 6 सेवा होत्या. म्हणजे त्यामध्ये जी ऍड यायची ना तर त्या ऍड मध्ये 6 सेवा आणि 57 पोस्ट साठी ऍड होती आतापर्यंत. मग त्यामध्ये स्टेट सर्व्हिसेस म्हणजे डेप्युटी कलेक्टर, डीवायएसपी, तहसीलदार, नायब तहसीलदार हे पोस्ट असायच्या. अभियांत्रिकी सेवा आता पाठीमागे ऍड केली होती, तर अभियांत्रिकी सेवेमधल्या असिस्टंट इंजिनियर असेल, डेप्युटी इंजिनियर असतील, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे पोस्ट राहायच्या. म्हणजे यांच्या प्रिलिम्स एक व्हायच्या आणि मेन्स त्या वेगळ्या व्हायच्या. त्यानंतर महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सर्व्हिस होती, अन्न व औषध प्रशासन सेवा होती, फूड्स अँड ड्रग्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आणि महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस. ओके, आणि लिगल मेट्रोलॉजी सर्व्हिस. ओके, म्हणजे आता मागं आलते बघा मेट्रोलॉजी इन्स्पेक्टरची ऍड, म्हणजे त्या राज्यसेवेत झाली होती. याचाच अर्थ आतापर्यंत आपण जी राज्यसेवा परीक्षा द्यायचो त्यामध्ये फक्त 6 सेवा आणि 57 संवर्ग म्हणजे केडर होते, तिथपर्यंतच ती लिमिटेड होती. बाकी जर पोस्ट वेगळ्या आल्या तर ते डिपार्टमेंट बघून घ्यायचं किंवा बाकी वेगळ्या पद्धतीने परीक्षा पद्धती व्हायच्या. आता त्यांनी काय केलं बघा, आता या 6 सेवांमध्ये, ह्या ज्या 6 सेवांमध्ये आहे या 6 सेवांमध्येच नवीन 46 संवर्ग समाविष्ट केले. म्हणजे बघ लक्षात घ्या, आतापर्यंत राज्यसेवा एकदम साध्या सरळ सोप्या भाषेत सांगतो, आतापर्यंत राज्यसेवा मग त्यातल्या 6 ज्या सर्व्हिसेस होत्या वेगळ्या इंजिनिअरिंग सर्व्हिस, स्टेट सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस, फूड्स अँड ड्रग्स सर्व्हिस, मेट्रोलॉजी सर्व्हिस, याच्यामध्ये आतापर्यंत आपल्याला फक्त 57 पोस्टला ऍड यायची. आता त्यांनी काय केलं, त्यामध्ये एकूण पुन्हा याच सेवेमध्ये 46 नवीन संवर्ग म्हणजे केडर म्हणजेच पोस्ट ऍड केल्या. त्यामुळं आता एकूण जर बघायला गेलं तर राजपत्रित गट अ आणि गट ब म्हणजेच ग्रुप ए, ग्रुप बी गॅझेटेड राज्यसेवेत आजच्या नुसार एकूण 103 पोस्ट ज्याला तुम्ही संवर्ग म्हणा किंवा केडर म्हणा, साध्या सोप्या भाषेत म्हणायचं तर 103 पोस्ट ह्या राज्यसेवेत गेलेल्या आहेत. ओके, आत्ताच्या डेटनुसार. आता पुढे बघा अजून त्याच्यामध्ये 18 सर्व्हिसेस पण ऍड केलेल्या आहेत. जसं या 6 सेवा होत्या, 6 सेवा आणि 103 संवर्ग. आता काय झालंय, आता आजच्यानुसार आता ह्या टाइमिंगला पुढे जाऊन अजून संवर्ग वाढणार बघा. 6 सेवा म्हणजे 6 सर्व्हिसेस, या 6 सर्व्हिसेस मध्ये पूर्वी होत्या 57 पोस्ट म्हणजे संवर्ग प्लस त्यामध्ये त्यांनी ऍड केले आता 46 आणि मग झाल्यात आता 103 पोस्ट. 103 पोस्टची ऍड इथून पुढे आता आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा आता त्यात काय केलं बघा, हे जे बदल केले गेले तर ते 1 ते 3 मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. मग कोणत्या नवीन पोस्ट ऍड केल्या ह्या परिशिष्ट अनेक्षर याला जोडलेला आहे, त्यामध्ये ते दिलेले आहेत. ते कोणते आहेत आपण ते नेक्स्ट सेशन मध्ये बघणार आहोत. ओके, आता यामध्ये महाराष्ट्र वन सेवा, महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन सेवा व वैद्यमापन सेवा यांच्या सद्यस्थितीत भरती प्रक्रियेमध्ये कोणताही बदल किंवा विस्तार प्रस्तावित नाही. सदर सेवांची भरती प्रक्रिया विद्यमान रचनेनुसारच राहील. याचाच अर्थ हे जे नवीन 46 पोस्ट ऍड केल्या ह्या
ह्या पहिल्या 3 सेवेमध्ये ऍड केल्या. स्टेट सर्व्हिस म्हणजेच राज्यसेवा, त्यानंतर इंजिनिअरिंग सर्व्हिस, सिव्हिल मेकॅनिकल इंजिनिअर याच्यामध्ये नवीन पोस्ट तयार केल्या, आणि महाराष्ट्र ऍग्रिकल्चर सर्व्हिस. म्हणजेच पूर्वीच्या 57 प्लस 46, ह्या ज्या 46 आहेत ह्या पण ह्या खालच्या 3 मध्ये नाही, ते जुन्या ज्या होत्या त्याच ह्या पहिल्या 3 सेवेमध्ये आता नवीन पोस्ट येतील, आणि अशा 103 पोस्ट संवर्ग किंवा केडर यासाठी आत्ताची आहे. ओके. आता प्रशासकीय विभागाने काय कारवाई करायची आहे? प्रशासकीय विभागाच्या राज्यसेवेतील विद्यमान व नव्याने समाविष्ट होणाऱ्या सदर संवर्गाची बिंदू नामावली अद्ययावत करून मागणी पत्र पाठवण्याची कारवाई 1 महिन्यात पूर्ण करावी. म्हणजेच काय, अशा प्रकारे ज्या पोस्ट इथे आलेल्या आहेत त्याची बिंदू नामावली तयार करा, आणि तुमच्याकडे ज्या वॅकन्सी असतील त्या आमच्याकडे पुढचे 1 महिन्यात सादर करावी. 1 महिना म्हणजे 5 जून पर्यंत त्यांच्याकडे सगळं डेटा येणार आहे. ओके, चला पुढे जाऊया. ओके, आता या ठिकाणी बघा, हे शॉर्ट मध्ये बघून घेऊया फक्त समजण्यासाठी. आता राज्यसेवेमध्ये आपण काय बघितलं? आता 6 सेवा होत्या. किती होत्या? 6 सेवा, 6 सर्व्हिसेस होत्या. त्यामध्ये 57 पूर्वीच्या पोस्ट होत्या, नवीन 46 ऍड केल्या, आणि झाल्या मग आता 103 पोस्ट त्याच सेवेमध्ये. आता त्याच्यात त्यांनी नवीन 18 सेवा ऍड केल्या पुन्हा, म्हणजे 6 सेवा प्लस आता 18 सेवा, म्हणजेच आता झाल्या बघा एकूण 18 आणि 6 24 सर्व्हिसेस. म्हणजे आता 24 नवीन सर्व्हिसेस ची ऍड येताना नवीन 24 सर्व्हिसेसची ऍड येणार, आणि हे 103 संवर्ग प्लस 93 संवर्ग. मग आता जर बघायला गेलं तर याच्यामध्ये 103 प्लस 93, मग जर आपण या ठिकाणी बघायला गेलं तर आता 196 पोस्ट किंवा संवर्ग हे आपण ज्याला पूर्वी राज्यसेवा म्हणायचो, अशा आता एकूण 24 सर्व्हिसेस म्हणजे 24 सेवांसाठी एकच पूर्व परीक्षा होईल, आणि मुख्य परीक्षा ही ते ठरवतील त्या पद्धतीने होईल, कारण त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या सेवांसाठी वेगळी, म्हणजे 24 सेवांची मुख्य परीक्षा वेगळी असेल. आता लक्षात घ्या, 24 सेवांची पूर्व परीक्षा एक असणार. ओके, त्यानंतर 24 सेवा हे वेगळ्या आहेत, म्हणून 24 सेवांची मुख्य परीक्षा वेगळी राहील. अशा 196 पोस्ट यामध्ये असतील. ओके, त्यानंतर आता पुन्हा गट ब अराजपत्रित आणि गट क संवर्ग हे झालं. गट ब राजपत्रित गॅझेटेड झालं. आता गट ब नॉन गॅझेटेड आणि गट क साठी काय केलं बघा. या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलं तर गट ब आणि गट क या ठिकाणी बघा, गट ब अराजपत्रित आणि गट क यांचं एकूण 2 विभागात त्यांनी विभाजन केलेलं आहे. एक आहे त्याचं कामकाज बघून, एक आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, आणि एक टेक्निकल स्वरूपाचं जे काही काम आहे, अशा 2 प्रकारे त्यांनी विभाजन केलेलं आहे. म्हणजे प्रशासकीय आणि तांत्रिक. लक्षात घ्या, गट ब अराजपत्रित म्हणजेच गट ब नॉन गॅझेटेड आणि गट क संवर्ग याचं 2 याच्यात विभाजन केलं, एक प्रशासकीय आणि एक तांत्रिक. आणि मग आता यामध्ये प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज असलेल्या 252 संवर्गाचे 17 गट केले. ऑलराईट, म्हणजे काय बघा, ग्रुप बी नॉन गॅझेटेड प्लस ग्रुप सी याचे त्यांनी काय केलं, 2 विभागात विभाजन केलं. एक आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह म्हणजे प्रशासकीय, आणि एक आहे टेक्निकल म्हणजे तांत्रिक. आता हे जे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आहेत तर त्याच्यामध्ये पुन्हा जे सेम आहेत, म्हणजे सपोज क्लर्क घेतला आपण, क्लर्क मग तुमचा व्होकेशनल एज्युकेशन मधला क्लर्क असेल, किंवा तो तुमचा पीडब्ल्यूडी मधला क्लर्क असेल, किंवा वेगळा गट, पण तो क्लर्क आहे. मग असा एक त्याचा गट झाला, क्लर्कचा काय झाला, एक गट. असे एकूण किती गट केले, 17, आणि त्या 17 गटांमध्ये किती पोस्ट आहेत, 252. म्हणजे 17 ग्रुप्स मध्ये त्यांनी काय केलं, 252 पोस्ट त्या ठिकाणी डिवाइड केल्या. ऑलराईट, आणि त्यानंतर टेक्निकल मध्ये 221 संवर्गांचे एकूण 29 गट केले. म्हणजे तांत्रिक मध्ये 221 वेगळे संवर्ग म्हणजेच पोस्ट. त्याच्यामधली एक पोस्ट आहे आपली AMVI RTO इन्स्पेक्टर. ओके, असे एकूण किती गट केले, 29 गट केले. ओके, मग आता एक ठिकाणी लक्षात घ्या, नॉन गॅझेटेड ग्रुप बी आणि ग्रुप सी हे 2 विभागात विभाजले झालेले आहे, एक प्रशासकीय आणि एक तांत्रिक. आणि यामध्ये आपली आरटीओची पोस्ट कुठे येणार आहे, इथे. ऑलराईट, आणि याचं डिटेल एक्सप्लेनेशन
त्यांनी ॲनेक्सचर 45 ते 73 मध्ये दिलेलं आहे. ओके, तो आता बाकी जे काही सुधारणा आहेत तर ह्या आपण ऍक्च्युली राज्यसेवेचं जे एक लेक्चर आहे त्यामध्ये घेणारच आहोत. आता मी तुम्हाला डायरेक्टली आरटीओ रिलेटेड गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे. आता एक गोष्ट तुम्हाला कळाली की आपलं पद तांत्रिकमध्ये गेलेलं आहे. तांत्रिकमध्ये, मग तांत्रिकमध्ये म्हणजे ग्रुप बी नॉन गॅझेटेड आणि ग्रुप सी याच्यामधलं जे टेक्निकल पोस्ट आहे याच्यामध्ये आपण आरटीओ एमआय गेलेलो आहोत. मग आता या ठिकाणी जर तुम्ही बघायला गेलं तर त्यांनी बदल काय केला ते एकदा बघूया. ओके, ओके. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे बेसिकली जर बघायला गेलं तर ग्रुप सी मध्ये आपण टेक्निकल केडर मध्ये आता गेलेलो आहोत. टेक्निकल या ज्या गट आहे त्याच्यामध्ये आपण गेलेलो आहोत. यामध्ये 47 नंबरचं जे अनेक्स्चर आहे हे आपलं आरटीओ इन्स्पेक्टर बद्दलचं सांगतं आपल्याला. ओके, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर नॉन गॅझेटेड टेक्निकल. ओके, अराजपत्रित तांत्रिक मध्ये आपलं हे पद आता गेलेलं आहे. व्यवस्थित लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्या. आता हे कोणा अंडर येतं, कोणत्या डिपार्टमेंट अंडर येतं आपलं आरटीओ किंवा परिवहन विभाग, गृह विभागाअंतर्गत. गृह विभागामध्ये आपला परिवहन विभाग आहे. ग्रुप काय आहे आपला, ग्रुप सी. पदाचं नाव काय आहे, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, रिक्रुटमेंट रूल्स बिफोर नॉर्म्स किंवा नॉमिनेशन डिटेल्स हे जे दिलेले आहेत ना हे पूर्वी पण तसेच दिलेले होते. आणि त्यांनी इथे काय म्हटलं आता, नो चेंजेस इन रिक्रुटमेंट रूल्स. आता इथे जरी भरपूर सारे मुलांना त्यांनी या ठिकाणी जे दिलेलं आहे बघा, की या ठिकाणी त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्हाला हेवीचं लायसन पण लागेल, त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्स पण लागेल. हे त्यांनी ते तिथले रूल्स जे आहेत तर ते दिलेले आहेत. आणि इथे काय सांगितलं, नो चेंजेस इन रिक्रुटमेंट रूल्स. मग 2016ला जे चेंजेस झालेले आहेत, 2016ला जे चेंजेस झालेले आहेत रिक्रुटमेंट रूल्स नुसार, त्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, नो चेंज. त्यांनी काय सांगितलं तिथे, नो चेंज. याचाच अर्थ आता आरटीओ एएमआय साठी जी रिक्रुटमेंट होणार आहे ती 2017 आणि 2020 ला ज्या प्रकारे झाली त्याच प्रकारे होणार आहे. त्यामुळे इथे कुठे यत्किंचे मनात आणू नका की तुम्हाला हेवीचं लायसन लागणार आहे किंवा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. जे सध्या आहे तेच या ठिकाणी लागू होणार आहे. मग सध्या जर बघायला गेलं तर आपल्याला या ठिकाणी काय आहे, आपलं एज्युकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरिया, तुमचा डिप्लोमा झालेला पाहिजे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड ट्रेडमध्ये, किंवा डिग्री झालेली पाहिजे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल रिलेटेड ट्रेडमध्ये. ऑलराईट. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे, तुमच्याकडे आत्ता लायसन्स नसेल तरी चालेल, पण मुख्य परीक्षेचा लास्ट फॉर्म भरण्याची जी लास्ट तारीख असते पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर, त्यावेळेस मात्र मग तुमच्याकडे या ठिकाणी 2 व्हीलर विथ गिअर आणि LMV म्हणजेच 4 व्हीलरचं लायसन लागेल. तुम्हाला एक्सपिरियन्सची गरज नाही, त्यावेळेस पण नव्हती आणि आता पण नाही सांगितले, कारण त्यांनी सांगितलं आहे नो चेंज आणि बाकी सगळ्या गोष्टी सेम आहेत. आता या ठिकाणी बघा नेक्स्ट प्रोसेस काय असणार आहे, नेक्स्ट प्रोसेस काय असेल ते एकदा या ठिकाणी समजून घ्या आणि मग तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल बेसिकली आपली ऍडव्हर्टाइजमेंट कधी येईल आणि काय गोष्टी होतील. पहिली गोष्ट यांनी सांगितलेलं काय आहे की 5 मेला GR आपण पब्लिश केलेला आहे. ओके, आणि आपली जी पोस्ट आहे ती आता गट ब अराजपत्रित म्हणजेच नॉन गॅझेटेड प्लस ग्रुप सी याचे जे त्यांनी 2 विभाग केले, एक प्रशासकीय आणि एक टेक्निकल, एक प्रशासकीय आणि एक टेक्निकल, ज्याला आपण तांत्रिक म्हणूया, तांत्रिक. तर या अंडर आपण आता आहोत, कुठे, इथे आहोत आपण एएमआय ची पोस्ट. ऑलराईट. मग इथे जे एएमआय ची पोस्ट आहे तर इथे अशा बाकीच्या पण पोस्ट आहेत. कसं, ज्युनियर इंजिनियर, PWD, राईट, किंवा इरिगेशन असेल, किंवा आपण पण मेकॅनिकलचे पण त्या ठिकाणी सगळे पोस्ट आहेत. मग आता 5 मेला जर GR पब्लिश केला, आपल्या जरी रिक्रुटमेंट रूल मध्ये चेंज झालेला नसेल तरी पण याची पूर्व परीक्षा तर एकच होणार आहे सगळ्यांसाठी. त्यामुळं आता सगळ्यात महत्वाचं 5 जून पर्यंत बिंदू नामावली तयार करून येणाऱ्या जागा प्लस रिक्रुटमेंट रूल्स प्रत्येक डिपार्टमेंट पब्लिश करेल 5 जून पर्यंत. म्हणजे MPSC कडे डेटा येईल की त्यांना ऍडव्हर्टाइजमेंट कितीची काढायची आहे,
प्लस ज्यांचे ज्यांचे रिक्रुटमेंट रूल चेंज झालेले तर ते त्या आपल्या आपल्या डिपार्टमेंट रिपब्लिश करून देईल. म्हणजे 5 जून पर्यंत तर काही ऍडव्हर्टाइजमेंट येऊ शकत नाही. 5 जून नंतर काय होईल बघा, 5 जून नंतर एमपीएससी कडे आलं की एमपीएससी त्यानंतर काय करेल, परीक्षा पद्धती जाहीर करेल. काय करेल, सर्वात पहिल्यांदा काय करेल, परीक्षा पद्धती. परीक्षा पद्धती म्हणजे काय, परीक्षा पद्धती म्हणजे काय, तर आम्ही ग्रुप ए नॉन गॅझेटेड आणि ग्रुप बी ची प्रशासकीयची पूर्व परीक्षा कशी घेणार आहोत, मुख्य परीक्षा कशी घेणार आहोत. मग प्रशासकीय मध्ये जेवढे केडर आहेत आणि जेवढे गट केलेले आहेत तर त्या गटच्या परीक्षा पद्धती डिक्लेअर होतील. त्याचप्रमाणे तांत्रिक मध्ये जे काही गट केलेले आहेत आणि ज्या संवर्ग म्हणजे केडर आहेत, ज्या पोस्ट आहेत, त्यांच्या परीक्षा पद्धती आधी त्यांना पुन्हा एकदा पब्लिश करावी लागेल. ऑलराईट. आता सध्या असं एक जजमेंट आहे की एएमआयचा जो मेन्सचा सिलेबस आहे, एएमआयचा मेन्सचा सिलेबस, तर तो मेन्सचा सिलेबस जो आहे तो आत्ताच त्यांनी रिवाइज केलेला आहे. पण याच्यासोबत त्यांना पूर्व परीक्षा जी घ्यायची आहे तर पूर्व परीक्षा ही सगळ्यांना कॉमन घ्यायची आहे. तर पूर्व परीक्षेमध्ये काही बदल होऊ शकतात. मुख्य परीक्षा जी आहे तर मुख्य परीक्षा ही अशीच जी टेक्निकल आता सध्या आहे असं राहू शकतं, असा एक अंदाज आजच्या डेटला आपल्याला असं वाटत आहे. ते पुढं 5 जूनला आपल्याला क्लिअर होईलच काय येणार आहे. पण आजच्या डेटला जर सांगितलं तर पूर्व परीक्षेमध्ये थोडासा बदल होऊ शकतो, पण मुख्य परीक्षेमध्ये आरटीओ एमए पर्टिक्युलरली अशीच राहील असा एक अंदाज आपल्याला आता सध्या वाटत आहे. ओके, ह्या सध्याच्या गोष्टीनुसार हा एक अंदाज आहे. मग परीक्षा पद्धती डिक्लेअर केली की मग आपल्याला कळेल की आपली प्री कशी होणार आहे, ओके, मेन्स कशी होणार आहे. ऑलराईट. मग प्रीला आपल्याला कशा प्रकारे सिलेबस राहील, मेन्सला कशा प्रकारे सिलेबस राहील, हे सगळं त्यावेळेस आपल्याला कळेल. आणि त्यानंतर मग येईल आपली जाहिरात. सो असा एक अंदाज आहे जून एंड किंवा जुलै पर्यंत आपली ऍडव्हर्टाइजमेंट या ठिकाणी येऊ शकते, ह्या सध्याच्या GR नुसार किंवा या सध्याच्या सगळ्या गोष्टींनुसार. सो अशा पद्धतीने एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या परीक्षा पद्धतीमध्ये काहीही बदल झालेला नाही. परीक्षा पद्धती नाही, रिक्रुटमेंट रूल्स मध्ये काही बदल झालेला नाही. याचाच अर्थ आता तुम्ही जे स्वतःला इलिजिबल मानत आहात तुम्ही अशाच प्रकारे इलिजिबल राहणार आहात. फक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा जी आहे तर त्याच्या पॅटर्न मध्ये बदल होऊ शकतो, त्याचा सिलेबस चेंज होऊ शकतो किंवा ज्या काही नवीन गोष्टी आहेत त्या आपल्याला 5 जून पर्यंत कळेल. पण आपला जो एक अंदाज आहे त्या अंदाजाप्रमाणे तुम्ही स्वतः पण एक अनालाइज करू शकतात की काय कशा प्रकारे ते एकंदरीत असू शकतं, किंवा मेन्सला काही गोष्टी कॉमन आहेत त्या कॉमन करू शकतात. सो अशा प्रकारे एमपीएससीला जे काही वाटत आहे ते आपल्याला 5 जूनला क्लिअर होईल. पण अशा प्रकारे बेसिकली या GR नुसार जी माहिती आहे ती या ठिकाणी तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे प्रत्येक पोस्टची माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि ज्या नवीन अपडेट येणार आहे त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस सेशन. थँक्यू ऑल.